पण यानंतर आपण मुंबईच्या वानखेडे स्टेडियम मध्ये जाऊयात, एक सोहळा पार पडला. Yes, so that's the first stand that we have unveiled. But before we unveil the second stand, may I invite on stage the family members. Yeah, we'll present a special memento of the stand, and with that stand, yes, going ahead. Before we launch the second stand, may I invite on the stage. मी विनंती करतो अजित वाडेकर यांची जी फॅमिली आहे to please join us on stage. We'd like to present them a token of appreciation and then launch the stand. May I request Mrs. Rekha Wadekar along with the family members of the Wadekar family to please join us. Of course, if you all look back into the history books, 1971, the captain who taught India to win overseas, first in West Indies and then of course in England, and then we all know the legacy of Indian cricket. जोरदार टाळ्या एकदा आपण वाजवूया. मी विनंती करतो माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्याचबरोबर अजिंक्य नाईक आणि पवार साहेब यांना की आपण पहिले सन्मान करूया तो वाडेकर फॅमिलीचा आणि त्यानंतर ह्या स्टँडचं लॉन्च करूया ते फॅमिलीच्या उपस्थितीत. येस, त्यानंतर मी मान्यवरांना विनंती करीन की बझरच्या इथे येऊन आपण हा आजच्या संध्याकाळचा दुसरा स्टँड, यू कॅन जस्ट लुक बॅक ॲट अ काउंट ऑफ 3, 1, 2, 3. एक सन्मान चिन्ह आहे. It's a nice token of appreciation with the stand there, the picture of the stand that we'd like to present to the family of late Ajit Wadekar. What a wonderful occasion this is. The 1971 victory is India's first ODI captain, a stylish left-handed batter known for his batting, the triple century in Ranji Trophy. From 58 to about 73, those consecutive Ranji Trophy finals, 4 Ranji finals consecutive that he led Mumbai in towards victory. And what a wonderful contribution that is, and as a hallmark and a tribute to his contribution to the game, the Ajit Wadekar stand being unveiled at the Wankhede Stadium. या मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ICC, BCCI आणि MCAचे माजी अध्यक्ष शरद पवार, माजी कर्णधार अजित वाडेकर यांच्या गौरवार्थ स्टँडचं नामकरण करण्यात आलेलं आहे. आणि याच कार्यक्रमाच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार एकाच मंचावर आलेले आहेत. तर नुकताच कसोटीतून निवृत्ती घेणारा टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या गौरवार्थ देखील स्टँडचं नामकरण करण्यात येणार आहे आणि हाच सोहळा सध्या वानखेडेवर पार पडतोय. सर्वांना सांगायचं आहे, चालेल ना? परमिशन आहे ना तुमची? इथे उपस्थित सर्व मान्यवरांना आणि क्रिकेट वेड्या मुंबईकरांना अभिवादन.
हे अभिवादन करून मी माझे मनोगत आपणापुढे मांडत आहे. सर्वप्रथम मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देते. मी या क्षणाची किंवा या मानाची या गौरवाची कितीतरी दिवसापासून वाट बघत होते. ज्या माणसांनी मुंबईच्या व भारताच्या क्रिकेटसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.